मित्रो नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकटोक. अनेक मित्रांनी हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही. हे चॅनल सबस्क्राईब करा. हा पूर्ण व्हिडिओ ऐका. निश्चितच तुम्हाला काहीतरी कामाची गोष्ट त्यात सापडेल. मित्रो, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला सुरू आहे. 12 तारखेपासून मराठा आरक्षण आंदोलनाची जी धग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे, त्या मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मागे मोठ्या प्रमाणावर उभा होणारा मराठा समाज यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाला या आंदोलनाची दखल घेण्यास भाग पाडलं आणि 12 तारखेपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. चर्चेला सुरुवात झाली. अनेकांनी अतिशय उत्तम मुद्दे मांडले. काही लोकांनी केवळ आपला सहभाग त्यात असावा असाच प्रयत्न केलेला दिसतो. काही उल्लेखनीय भाषणं त्यात झाली आणि त्यात निश्चितच काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचं भाषण उल्लेखनीय आहे. नाना पटोलेंचं उल्लेखनीय आहे. विजय वडेट्टीवारांचं आहे. त्यासोबतच डॉक्टर संजय कुटेंचं असेल, बच्चू कडूंचं प्रामुख्यानं, आणि सध्या शिवसेनेचे असणारे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचंसुद्धा अतिशय अभ्यासू मतं त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात आणि मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मराठा समाजाच्या मागासलेपणाचं, मराठा समाजाची सद्यस्थिती, इंग्रजकालीन मराठा समाजाची स्थिती, जो समाज लढवय्या होता, छत्रपती होता, क्षत्रिय होता, त्याची घसरत गेलेली पत, शेतीची वाईट अवस्था, अतिशय सुंदर मांडणी केली आहे. ही मांडणी करत असतानाच भास्कर जाधव यांनी मराठा समाजातल्या लग्न, हुंडा, चालीरीती यांनी मराठा समाज कसा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर उभा आहे याचीसुद्धा अतिशय सुंदर मांडणी केली. आधी भास्कर जाधव काय म्हणाले मराठा समाजाच्या हुंड्याच्या संदर्भात आणि एकूणच चालीरीतीच्या संदर्भात ते आपण ऐकून घेऊया, कारण ते अतिशय महत्त्वाचं आहे. जे आम्ही कोकणातून येतो त्या कोकणामध्ये आम्ही कधी गरिबी म्हणत नाही, आम्ही कधीच गरिबी म्हणत नाही. पण आमच्याकडे एक पद्धत आहे की 7 दिवस जेवायला नसलं ना तरी बाहेरून जेव्हा घरातून येईल तेव्हा 5 वर्षाच्या भरणीतलं शिळं तूप कुठलं तरी मिशीला लावून येणार. म्हणजे तेल पण नाही भाजीत टाकायला. रुबाब काय आमचा की आम्ही या ठिकाणी मिशीला पीळ भरून येतो हे दाखवतो. पण घरात परिस्थिती काय असते ती प्रत्येकाला माहिती आहे. आम्ही नशीबवान आहोत. आमच्याकडे कोणी कर्ज काढत नाही. सावेजी कोणीच काढत नाही. आम्ही कर्ज काढत नाही. आमच्याकडे कुठलाही मुलीबाळींच्या लग्नामध्ये आम्हाला हुंडा द्यावा लागत नाही. आम्ही कोणाला घेत नाही. आम्हाला द्यावा लागत नाही. तुमच्या मराठवाड्यात, विदर्भात मी ऐकलंय, खरं असेल तर रागवू नका माझ्यावर. शिपाई जर नवरा जर एखाद्या मुलीला मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे. क्लार्क मिळाला तर त्याचा हुंड्याचा रेट ठरलेला आहे. साहेब मिळाला तर त्याचा आणखीन हुंड्याचा रेट ठरलेला आहे. माझ्या कोकणामध्ये हे नाही. माझ्या कोकणामध्ये सर्वसाधारणपणे दोघे एकत्र बसतात. किती लाखात लग्न होईल? 5-7 लाख रुपये. चला अर्धे अर्धे दोघांनी करूया. ते दोघांनी करूया. दोघांची शक्यता नसली तर मी आता म्हटल्याप्रमाणे एखादा क्लार्क असेल, साहेब असेल, तर लगेच 4 लोक म्हणतात काय करायचे तुला मुलीकडचे पैसे? तू एवढा पगार घेतोस ना, सगळा खर्च तूच कर. आमच्याकडे मुलगी झाली तेवढाच आनंद, मुलगा झाला तेवढाच आनंद. मुलगी पण सारखी, सून पण सारखी. आम्ही नशीबवान आहोत. पण मी महाराष्ट्रातल्या आदरणीय पवार साहेबांनी मला राज्याचा अध्यक्ष केला होता. मी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरलोय. मी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागाची परिस्थिती बघितली आहे. आजही मी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा नेता म्हणून फिरतोय. मी लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न करतोय. पण इतकी मराठा समाजाची परिस्थिती वाईट आहे की सांगता येत नाही आणि सहनी होत नाही ही परिस्थिती आहे. ज्या कोकणातनं मी आलोय, तुम्हाला असं वाटत असेल की कोकणातला माणूस हा प्रचंड श्रीमंत आहे आणि सर्व म्हणजे सगळ्यांनी संपन्न आहे. तसं नाहीये. तसं नाहीये. मी त्यांना सांगितलं, माझ्या घरात जर एखादी महिला असेल आणि तिला जर शेजारी जायचं असेल तर शेजारी जात असताना तिचं फाटलेलं पातळ असतं. तिला माहित असतं की माझं पातळ फाटलंय. ती माऊली तशी असते की तिला माहित आहे माझं पातळ फाटलंय. ती जाताना ते फाटलेलं पातळ लपवून जाण्याचा नाना तऱ्हेनं प्रयत्न करते. पण तिचं लक्ष तिथेच असतं आणि ती जेव्हा शेजारी जाते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपलं पातळ फाटलंय पण आपण लपवू शकलो नाही. ती माऊली
आपल्या घरच्या मालकाला शिव्या देत नाही, ती माऊली आपल्या गरिबीबद्दल राग व्यक्त करत नाही, चिडत नाही, तर ती आपलं कसं सावरते त्याचं मी उदाहरण सांगितलं. ती गेल्यानंतर म्हणते, अगं बाई, घरातून निघाले तेव्हा माझं पातळ चांगलं होतं, येताना वाटतं काहीतरी काटूकुटू धडच लागला म्हणून फाटलं. ते फाटलेलं अगोदरच असतं. लक्षात घ्या. हा विचार मी काय सांगू हे लक्षात असे मी त्यांना उदाहरणं सांगितली. मला असं वाटलं होतं की सगळे मला मारायला उठतील, कारण मी स्पष्टपणे सांगितलं की आत्महत्या करू नका. माझ्या कोकणानं अनेक संकट बघितली. 1982च्या बंद पडलेल्या गिरण्यांपासून ते कालच्या भयान वादळापासून तर 2021च्या महापुरापर्यंत अनेक उदाहरणं मी सांगेन. मी अभिमानानं सांगतो की प्रत्येक बाबतीला माझ्या कोकणानं ताटमानेनं सामोरा गेला. एकाही माणसानं आत्महत्या केली नाही. आणि म्हणून तुम्ही आत्महत्या करू नका असं मी विनंती केली. थोडं कडक भाषेत बोललो. चेतन तुपे यांनी माझं भाषण थांबवलं. मी गेलो, मला वाटलं तो लोक मला शिव्या देतील. तुम्हाला अभिमानानं सांगतो, मी धाडसानं सांगायला शिका. लोकांना धाडसानं सांगायला शिका. त्यानंतर तिथल्या सामाजिक संस्था आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही भागाभागात माणसं गोळा करतो आणि तुम्ही हे स्पष्टपणे तुमचे विचार मांडा. तुमच्या प्रबोधनातूनच आमच्या भागातल्या आत्महत्या कमी होतील. हे तिथल्या लोकांची भावना होती. त्याच्यानंतर मी तुमच्या घरी गेलो, आठवतो काय बघा तुम्हाला. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय. कोकणातली मराठा समाजाची स्थिती आणि कोकण वगळता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणच्या मराठा समाजाची स्थिती यात खरं म्हणजे बरंच अंतर आहे. सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा आणि प्रामुख्यानं ज्यांनी संबंध समाज पोखरलेला एका उद्ध्वस्ततेच्या किनाऱ्यावर उभा आहे अशी लग्नामधली हुंड्याची प्रथा अतिशय विदारक सत्य भास्कर जाधवांनी आपल्या भाषणामध्ये मांडलं. खरं म्हणजे अशी परिस्थिती जर कोकणात असेल तर खरोखर कोकणातल्या संबंध मराठा समाजाचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण जिथे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या उपवर मुलामुलींना अतिशय मोठ्या प्रमाणावरच्या या समस्यांना सामोरं जावं लागतं. ही वस्तुस्थिती आहे की मराठा समाजातला एखादा चपराशी शिपाईसुद्धा असला तरी तो एक 5-10 लाखाच्या वर त्याच्या लग्नातल्या हुंड्याचा भाव असतो. आणि तो इंजिनियर असेल तर 50-50 लाख, 1-1 कोटी अशा पद्धतीचे भाव या लग्नामध्ये लागतात. आणि एकापेक्षा एक इतरांना लाजवेल या पद्धतीचे लग्न परंपरा विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, मराठा समाजामध्ये तयार झालेले आहेत. लग्न समारंभ पूर्वीचा 1 दिवसाचा होता तो 5 दिवसाचा झाला. म्हणजे लग्न, हळद, संगीत असे सगळे प्रकार टी व्ही सिरियलमध्ये पाहून त्याचं प्रतिबिंब मराठा समाजावर उमटायला लागलेलं आहे. त्याच्यात समाज उद्ध्वस्त होण्याच्या किनाऱ्यावर आलेला आहे. ही वस्तुस्थिती अतिशय प्रखरपणे भास्कर जाधवांनी मांडली. या निमित्ताने मराठा समाजाने आणि त्याच्यातल्या कर्त्या सवरत्या शिकलेल्या सगळ्या पिढींनी आणि समाजसुधारकांनी, जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनीसुद्धा बोध घेण्याची गरज आहे. या पद्धतीचं वातावरण जर कोकणासारख्या प्रदेशात असेल तर तेच वातावरण मराठा समाजामध्ये जर निर्माण झालं त्याचा परिणाम इतर छोट्या छोट्या समाजावर होईल. आणि शेवटी समाज अनुकरणप्रिय असतो. छोटे समाज मोठ्या समाजाचं अनुकरण करतात आणि पर्यायानं त्या पद्धतीच्या प्रथा, परंपरा, रूढी आपल्यामध्ये पाळण्याचा प्रयत्न करतात. गावातल्या पाटलांनी किंवा गावातल्या मराठ्यांनी जर साध्या पद्धतीचे विवाह सुरू केले, हुंडा रहित विवाह समारंभ जर सुरुवात केले, सामुदायिक विवाहाला जर प्राधान्य दिलं तर त्यापासून प्रेरणा घेऊन इतर समाजसुद्धा आपल्यात सामुदायिक विवाहासाठी पुढे येतील. रूढी परंपरा कमी करतील. कमी खर्चात लग्न कसे होतील. जो लग्नावर होणारा जो 5-50 लाखाचा खर्च आहे तो मुलामुलींना त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी कशी ठेव म्हणून देता येईल या पद्धतीचा विचारसुद्धा अलीकडे मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. परंतु त्याची प्रेरणा अजून इतरांनी घेतली नाही. भास्कर जाधवांनी महत्त्वाच्या गोष्टींवर, अगदी दुखत्या नसीवर बोट ठेवलेलं आहे. त्याच्यापासून इतर कोकणेतर मराठ्यांनीसुद्धा आदर्श घ्यावा एवढीच विनंती आज करतो आणि थांबतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.